यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आज बरोबर 1 महिन्यानं सोलापुरातून गोव्यासाठी टेक ऑफ, पालकमंत्री मुंबईसाठी आग्रही। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापुरातून प्रवासी वाहतुकीचे पहिलं विमान आज बरोबर महिन्यानं म्हणजे 26 मेला टेक ऑफ करणार आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील याला दुजोरा दिलाय। हीच कंपनी गोव्याबरोबर मुंबईला देखील विमानसेवा सुरू करेल, यासाठी आम्ही आग्रही आहोत, असंही गोरे म्हणाले। विमान उड्डाणाला तयार आहे। आता त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण आम्ही गोव्याला करू, आमचं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण मुंबईला व्हावं आणि त्या अनुषंगानं त्याची आमची चर्चा चालू आहे। उड्डाणाची गोड बातमी लवकरच देऊ। त्यामुळे आता होडगी रोड विमानतळावर विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी दृष्टिकोनातून विमानतळ प्राधिकरणानं मागणी केल्यानुसार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या ठिकाणी 2 पोलीस निरीक्षक, 8 पोलीस उपनिरीक्षक, 58 पोलीस अंमलदार, 10 पोलीस हवालदार असा एकूण 78 जणांचा पोलीस बंदोबस्त मंजूर केला आहे। फ्लाय 91 या कंपनीकडून कर्मचारी भरती देखील अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे आता सोलापूरकरांना प्रवासी विमानसेवेचे वेध लागले आहेत। पहिल्या विमानसेवेचं टायमिंग काय आणि त्याचं तिकीट दर काय असतील याबाबत उत्सुकता लागली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचं स्पष्टीकरण फ्लाय 91 या कंपनीकडून करण्यात येणार आहे। सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी खूप विलंब होत आहे, तरीही सोलापूरकर सहनशील आहेत, हेच यातून दिसून येतं। सोलापूर शहरातील अनधिकृत बांधकामं महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या रडारवर। गेल्या 5 वर्षात दिलेल्या बांधकाम परवान्यांमध्ये 70% मिळकतदारांनी बांधली वाढीव बांधकामं। काश्मीरला गेलेले सोलापुरातील संकल्प टूर्सचे सर्व प्रवासी आज रात्री सोलापुरात पोहोचणार। अस्थमाचा त्रास झाल्यानं लक्ष्मी कुलकर्णी यांना घेऊन येणारी एअर ॲम्ब्युलन्स नाईट लँडिंग सुविधा नसल्यामुळे सोलापूरऐवजी कलबुर्गी विमानतळावर झालं लँड। सोलापूर महापालिकेनं बुधवार पेठेतील बस डेपोची जागा महावितरणला दिली। त्या ठिकाणी आता 100 बस चार्जिंग करण्यासाठी महावितरण 10 कोटी रुपये खर्चून उभारणार चार्जिंग स्टेशन। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांची आत्महत्या होऊन आठवडा उलटला तरीही पोलिसांना ठोस पुरावा मिळेना। पोलिसांचा तपास भरकटलेला आणि मनमानी। श्री स्वामी समर्थांची आज 147वी पुण्यतिथी। अक्कलकोटमध्ये भाविकांची दर्शनासाठी झाली गर्दी। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार मतदान। एकूण 5431 मतदान, तर सोमवारी लागणार निकाल। सोलापुरात सिंधी समाजाचे 25 पाकिस्तानी नागरिक, पालकमंत्र्यांनी दिली माहिती। या नागरिकांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यासंदर्भात करणार मुख्यमंत्र्यांची चर्चा। सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने 25च्या आसपासचे नागरिक आहेत। सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आज सायंकाळी जागतिक नृत्य दिनानिमित्त अर्पित कथ्थक नृत्यालयाच्या वतीनं होणार कथ्थक रंग हा शास्त्रीय नृत्यांचा कार्यक्रम। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, उजनी जलपर्यटन अहमदनगरला जाण्याचा प्रश्नच नाही, मात्र MTDC ऐवजी जलसंपदा विभागाकडून जलपर्यटन आराखडा केला जाणार।
सोलापुरातील उड्डाण पुलासाठी पालकमंत्री 12 मे रोजी लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांसमवेत घेणार बैठक. सोलापूर महापालिकेच्या दाराशा हॉस्पिटलमधून बाळ चोरीचा प्रकार झाल्यामुळे आता सुरक्षिततेसाठी लावण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे. सोलापूर महापालिका प्रशासन सोलापूर शहरातील पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात नवी पेठ व्यापारी असोसिएशनने केला निषेध. शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 7 रस्ता येथील जक्कलमळा इथं 29 ते 5 मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम. मंगळवेढा रोडवरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्पातील सुविधा, रस्त्यालगत स्ट्रीट लाईट, अंतर्गत रस्ते, स्वतंत्र MSCB DP, पाण्याची सुविधा, चिल्ड्रन प्लेग्राऊंड. ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क, स्टार बाजार जवळ, सोलापूर. संपर्क 9130 12 32 23 आणि 0217 2 38 01 23. Kia, movement that inspires. मोहोळ तालुक्यातील नागरांत महाराजांची यात्रा 27 एप्रिल पासून सुरू होणार आणि 7 मे रोजी संपणार. भारत पाक सीमेवर रात्रभर गोळीबार, भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो या तणावाखाली पाक. 2024 साली नीटचा पेपर फोडणारा मास्टर माइंड नालंदा जिल्ह्यातील शहापूर बलवा गावातील संजीव मुखिया याला अखेर ATSनं पकडलं. उत्तराखंड येथील आदि कैलास यात्रा 2 मे पासून सुरू होणार. 30 जून पासून यात्रेचा पहिला तर 15 सप्टेंबर दुसरा टप्पा सुरू होणार. अजितदादा म्हणाले, आमचे सरकार 24 तास काम करणारे. पहाटे 4 ते सकाळी 11 वाजेपर्यंत मी काम करतो. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 11 ते रात्री 2 वाजेपर्यंत काम करतात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत काम करतात. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री चौधरी यांचं मोठं विधान. म्हणाले, अमरनाथ यात्रा नियोजनानुसार सुरू होणार. पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली कबुली. म्हणाले, दहशतवाद्यांना पाश्चिमात्य देशांच्या सांगण्यावरून दहशतवादी संघटनांना 30 वर्षांपासून आमचंच पाठबळ. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावाच लागणार. 27 एप्रिल पासून सर्व विजा करण्यात आले रद्द. सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सूचना. एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा. सिक्कीम मध्ये संततधार पाऊस आणि भूस्खलन, हजारो पर्यटक अडकून पडले. संसदेनं मंजूर केलेल्या कायद्याला स्थगिती देऊ नका. वक्फबद्दल सरकारचे 1332 पानांचं शपथपत्र. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.